ओके, फर्स्ट आहे क्वेश्चन. वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट बेसिक एलिमेंट ऑफ बजेट. तुम्ही आन्सर सांगणार आहात ना, तर ॲक्च्युली त्याच्यामध्ये थोडंसं व्हेरिफिकेशन होईल, नाही तर कधी मीच रीड करणार आणि मीच सांगणार, तर त्याच्यामध्ये काही जास्त इम्पॉर्टंट म्हणजे मजा येणार नाही ॲक्च्युली त्याच्यामध्ये. ओके, तर सांगा वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ बेसिक एलिमेंट ऑफ बजेट. ओके, फर्स्ट पॉईंट आहे डिफाईन द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ईच एम्प्लॉई. आता बजेट आपण प्रिपेअर केल्यानंतर आपण त्या बजेटनुसार आपण रिस्पॉन्सिबिलिटी आपण फिक्स करतो का एम्प्लॉईची? ओके, तर नाही, आपण एम्प्लॉईची आपण रिस्पॉन्सिबिलिटी आपण त्याच्यामध्ये आपण फिक्स करत नाही. आपण बजेट म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन असतो ॲक्च्युली, एक ओव्हरऑल प्लॅन असतो. मास्टर बजेट एक ओव्हरऑल प्लॅन असतो ॲक्च्युली. नेक्स्ट, एक्सप्रेस इन फायनान्शियल टर्म. बजेट आहे तो फायनान्शियल टर्ममध्ये पण मेन्शन होतो आणि अजून एका टर्ममध्ये मेन्शन होतो. कोणत्या टर्ममध्ये मेन्शन होऊ शकतो बजेट? क्वांटिटेटिव्ह टर्ममध्ये सुद्धा मेन्शन होऊ शकतं. ओके, आणि फ्युचर प्लॅन फॉर द स्पेसिफिक पिरियड. आपण ज्या पिरियडचा आपण बजेट प्रिपेअर करत असतो त्या पिरियडचा आपण फ्युचर आपण प्लॅनसुद्धा करत असतो त्याच्यामध्ये. म्हणजे त्यामुळे ते तीन जे BCD आहेत ना, हे ॲक्च्युली बेसिक एलिमेंट आहेत आणि ए आपला आन्सर आहे. कारण आपल्याला विचारले वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट बेसिक एलिमेंट ऑफ बजेट. ओके, इज नॉट. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स सॉल्व करताना खूप इम्पॉर्टंट गोष्ट, प्रॉपर रीड करा. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, प्रॉपर रीड करा. कारण की बऱ्याच वेळेस असं असतं की आपण एकदम प्रिपरेशन खूप चांगलं केलेलं असतं, पण प्रिपरेशन केल्यानंतर आपल्याला असं म्हणजे आपण जेव्हा आन्सर देतो तेव्हा प्रॉपर रीड करत नाही. ओके, त्यामुळे ती एक गोष्ट लक्षात घ्या, ते इज नॉट आहे. तर काही जण बऱ्याच वेळेस असं होतं, रीड करताना फास्टमध्ये रीड करतात आणि नॉट वर्ड रीडच करत नाही. ओके, जरी तुम्ही किती हे असले तरीसुद्धा तेव्हाची सिच्युएशन थोडीशी वेगळी असते. त्यामुळे रीड करताना प्रॉपर रीड करा. ओके, त्यामुळे रीड करताना प्रॉपर रीड करा, तुम्हाला आन्सर फाइंड आउट करायला थोडंसं इझी जाईल. ओके, मेन एक्झाम ॲक्च्युली 1 तासाची असणार आहे आणि 50 क्वेश्चन्स असणार आहेत. आणि ही तुमची इंटरनल एक्झाम आहे ती 1 आवर्सच आहे वेळ आणि 40 क्वेश्चन्स आहेत. ओके, फक्त 40 क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे तुम्हाला थोडासा वेळ जास्त मिळणार आहे. मग तुम्ही कधी कधी कॅल्क्युलेशन केलं तर मोर दॅन मला वाटते 1.2 मिनिट्स तुम्हाला मिळेल. ओके, 1.2 मिनिट तुम्हाला मिळू शकेल ॲक्च्युली एक ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सॉल्व करायला, आणि ते इझिली तुमचं कंप्लीट होऊ शकेल. ओके, फक्त प्रॉपर रीड करा. आता इथे आन्सर होतं, ए आन्सर होतं, कारण रिस्पॉन्सिबिलिटी आपण असाइन करत नाही एम्प्लॉईची की ह्या बजेट प्रिपेअर करून. आपण बजेट प्रिपेअर करून आपण ज्या इतर 3 गोष्टी आहेत त्या आपण करतो, त्यामुळे आन्सर आपलं ए येईल इथे. ओके, सेकंड रीड करा. इन्फॉर्मेशन टू प्रिपेअर फ्लेक्झिबल बजेट इन्क्लूड. म्हणजे कोणती इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड आहे फ्लेक्झिबल बजेट प्रिपेअर करायला? फर्स्ट, फिक्स कॉस्ट अँड टोटल व्हेरिएबल कॉस्ट. ओके, हे ॲक्च्युअली रिक्वायर्ड आहेच ॲक्च्युली. ओके, पण आपल्याला अशी गोष्ट फाइंड आउट करायची की जी कंप्लीट आहे अशी. ओके, टोटल फिक्स कॉस्ट हे सुद्धा आन्सर असू शकतं ॲक्च्युली. टोटल फिक्स कॉस्ट, टोटल व्हेरिएबल कॉस्ट अँड कॅपॅसिटी. ओके, बघा आपण जेव्हा फ्लेक्झिबल बजेट आपण प्रिपेअर करतो ना, तेव्हा आपण नॉर्मली आपण 60% कॅपॅसिटी, 40% कॅपॅसिटी, 100% कॅपॅसिटी अशा आपण फ्लेक्झिबल बजेट आपण प्रिपेअर करतो. आणि प्लस अजून एक गोष्ट आपण त्याच्यामध्ये आपण मेन्शन करतो की फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट. हे जे फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट आहे ते आपण ॲक्च्युली त्याच्यानुसार आपण कॅल्क्युलेशन करतो. कारण फिक्स कॉस्ट असेल तर ती पर युनिटमध्ये सेम राहते, सॉरी, फिक्स कॉस्ट असेल तर ती टोटल रुपीजमध्ये सेम राहते आणि पर युनिटमध्ये ॲक्टिव्हिटीनुसार तुमची व्हेरी होत जाते. आणि कधी व्हेरिएबल कॉस्ट असेल तर ती पर युनिटमध्ये सेम राहते आणि टोटलमध्ये तुमची चेंज होत जाते ॲज पर द ॲक्टिव्हिटी. म्हणजे कॅपॅसिटीनुसार आपली व्हेरिएबल कॉस्ट चेंज होते. ओके, त्यामुळे ॲक्च्युली याचं आन्सर हे सुद्धा असू शकतं. हे आता नाही आहे, कारण की कॅपॅसिटी आपल्याला ही सुद्धा आपल्याला रिक्वायर्ड असते. ओके, नेक्स्ट आपल्या पुढे मेन्शन केलं टोटल फिक्स कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट अँड सेव्हरल लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी. ॲक्च्युली इथे हे ॲक्च्युली इथे एक मिसमॅच आहे. इथे टोटल व्हेरिएबल कॉस्ट मेन्शन केलं. आपल्या व्हेरिएबल कॉस्ट ॲक्च्युली पर युनिट रिक्वायर्ड असते, कारण व्हेरिएबल कॉस्ट पर ॲक्टिव्हिटीनुसार पर युनिटनुसार ती सेम राहते. पण टोटल असेल ना तरीसुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता जर तुम्हाला कधी कॅपॅसिटी कधी प्रोव्हाइड केली तर. ओके, तुम्हाला कधी कॅपॅसिटी कधी प्रोव्हाइड केली ना तर तुम्ही इथे कॅल्क्युलेशन आपण तुम्ही करू शकता. त्यामुळे हे सुद्धा ॲक्च्युली आन्सर ॲक्च्युली असू शकतं. पण ॲक्च्युली कधी तुम्ही प्रॉपर आन्सर कधी बघितलं तर हे थर्ड आन्सर तुमचं जास्त मोस्ट रिलेट होईल. ओके, बघा, टोटल फिक्स कॉस्ट, कारण फिक्स कॉस्ट तुम्हाला टोटलमध्ये रिक्वायर्ड असते कारण ती टोटलमध्ये सेम राहते. ओके, नेक्स्ट व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट, आणि व्हेरिएबल कॉस्टची तुम्हाला मोस्टली ना पर युनिटची इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड असते. ओके, अँड सेव्हरल लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी. ओके, सेव्हरल लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी म्हणजे
6,000 युनिट्स 4,000 युनिट्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे कॅपॅसिटी तुम्हाला इथे प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. तर ॲक्च्युली हे आन्सर ॲक्च्युली जास्त प्रॉपर आहे, त्यामुळे सी आन्सर इथे मॅच होईल. ॲक्च्युली तुम्ही बघितलं तर बी आन्सरसुद्धा होता, पण बीपेक्षा सी आन्सर जास्त प्रॉपर आहे. तसं बघितलं तर ए आन्सरसुद्धा राईट आहे, कारण ह्या दोन गोष्टी तुम्हाला इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात. ॲक्च्युली व्हेरिएबल कॉस्ट आणि फिक्स कॉस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केले जाते, पण ही टोटलमध्ये प्रोव्हाइड करत नाही ॲक्च्युली. म्हणजे ते ॲक्च्युली तसं बघितलं ते तिन्ही आन्सर्स आहेत, पण तिन्ही आन्सरमधलं मोस्ट सुटेबल आन्सर कुठलं आहे तर सी आन्सर आहे. ओके, मोस्ट सुटेबल आन्सर कुठलं आहे तर सी आन्सर. म्हणजे या सेकंड क्वेश्चनमध्ये तुमचं मोस्ट सुटेबल आन्सर येईल सी आन्सर येईल, कारण टोटल व्हेरिएबल कॉस्ट तुम्हाला टोटल फिक्स कॉस्ट टोटलमध्ये प्रोव्हाइड केली तर इझी आहे. ओके, म्हणजे जास्त चांगलं आहे. नेक्स्ट तुम्हाला व्हेरिएबल कॉस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे, पर युनिटमध्ये प्रोव्हाइड केलं. व्हेरिएबल कॉस्ट तुम्हाला पर युनिटमध्ये प्रोव्हाइड करणं जास्त रिक्वायर्ड आहे. आणि सेव्हरल लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी तुम्हाला ॲक्टिव्हिटी लेवल कधी प्रोव्हाइड केलेली असेल तर तुम्ही त्यानुसार तुम्ही फ्लेक्झिबल बजेट प्रिपेअर करू शकता. कारण फ्लेक्झिबल बजेट तुम्हाला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीचं वेगवेगळं म्हणजे तुम्हाला फ्लेक्झिबल बजेट म्हणजेच तुम्हाला डिफरंट लेवल ऑफ ॲक्टिव्हिटीचं तुम्हाला बजेट कॅल्क्युलेट करायचं असतं. त्यामुळे ह्याचं आन्सर सी आन्सर येईल. मोस्ट सुटेबल आन्सर कुठलं आहे तर सी. ओके, नेक्स्ट स्केअर फॅक्टर ऑफ प्रोडक्शन इज नोन ॲज. स्केअर फॅक्टर. ओके, जी गोष्ट आपली इथे कमी आहे ती गोष्ट आपण कुठल्या मोडमध्ये आपण त्याला आपण कुठलं अजून नाव देऊ शकतो तर त्याला आपण की फॅक्टरसुद्धा बोलतो. मी तुम्हाला शिकवताना तुम्हाला ते बऱ्याच वेळेस कन्सेप्ट यूज केली असेल, की फॅक्टर किंवा लिमिटिंग फॅक्टर तर बऱ्याच वेळेस यूज केलेलं मला आठवतं आहे. ओके, त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी सेम आहेत, म्हणजे यूज केल्या जातात. क्रिटिकल फॅक्टरसुद्धा त्याला बोलतात, त्यामुळे ह्याचा आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. ओके, ह्याचा आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. की फॅक्टरसुद्धा बोलतात स्केअर फॅक्टरला, लिमिटिंग फॅक्टरसुद्धा बोलतात आणि क्रिटिकल फॅक्टरसुद्धा बोलतात. ओके, त्यामुळे याचा आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. ओके, नेक्स्ट आहे फ्लेक्झिबल बजेट आर युजफुल फॉर. ओके, फोर्थ आहे फ्लेक्झिबल बजेट फॉर युजफुल फॉर प्लॅनिंग पर्पज ओनली. ओके, प्लॅनिंग पर्पज ओनली आपण नाही ॲक्च्युली, कारण आपण प्लॅनिंग तर आपण करतोच त्याच्यामध्ये. ओके, पण अजूनसुद्धा आपण त्याच्यामध्ये करतो प्लॅनिंग परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन. आपण बजेट यूज करून आपण परफॉर्मन्स इव्हॅल्युएशनसुद्धा आपण म्हणजे फ्लेक्झिबल बजेटमध्ये आपल्याला 3-4 ॲक्च्युली याची परफॉर्मन्स आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या असतात. ओके, म्हणजे आपण त्या परफॉर्मन्सचा आपण कंपॅरिझन आपण करतो. ओके, त्यामुळे परफॉर्मन्स इव्हॅल्युएशनसुद्धा तिथे होतं. आणि फीडबॅक कंट्रोलसुद्धा आपण फीडबॅक कंट्रोल म्हणजे काय बोलतात त्याला आपण त्याच्यावरती ॲक्च्युली जो रिस्पॉन्स मिळेल त्याच्यावरती आपण ॲक्शन आपण घेऊ शकतो ॲक्च्युली. त्यामुळे ते फीडबॅक कंट्रोल आपण करू शकतो. मग त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी इथे कन्सिडर केल्या जातात ॲक्च्युली फ्लेक्झिबल बजेट यूज करून. नेक्स्ट कंट्रोल परफॉर्मन्स ओनली. ओके, आपण परफॉर्मन्स आपण फक्त कंट्रोल ॲक्च्युली करत नाही होत ॲक्च्युअल. त्यामुळे प्लॅनिंग परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन आणि फीडबॅक कंट्रोल हे जास्त मोस्ट सुटेबल होईल. नन ऑफ द अबोव नाही येणार आहे. त्यामुळे या फोर्थचा आन्सर येईल बी आन्सर होईल, प्लॅनिंग परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन अँड फीडबॅक कंट्रोल. ओके, नेक्स्ट बघा, मी फर्स्ट क्वेश्चन जे विचारले होतं त्याच्यामध्ये हाच पॉईंट ॲक्च्युली कन्सिडर केला. बजेट इज एक्सप्रेस इन. ओके, आन्सर मेन्शन केले फायनान्शियल टर्म ओनली. फायनान्शियल टर्ममध्ये आपण बजेट आपण मेन्शन करतो. बघा, आपण कॉस्ट बजेट आपण प्रिपेअर करतो, प्रोडक्शन कॉस्ट बजेट ते फायनान्शियल टर्ममध्ये मेन्शन करतो. नेक्स्ट क्वांटिटेटिव्ह टर्म ओनली. आपण क्वांटिटेटिव्ह टर्ममध्ये सुद्धा आपण बजेट आपण मेन्शन करतो. कोणतं आपण बजेट प्रोडक्शन बजेट आपण क्वांटिटेटिव्ह टर्ममध्ये मेन्शन करतो. प्रोडक्शन कॉस्ट बजेट आपण फायनान्शियल टर्ममध्ये आपण मेन्शन करतो. ओके, सी आहे ऑप्शन बोथ फायनान्शियल आणि क्वांटिटेटिव्ह टर्म. त्यामुळे सी आन्सर आपलं जास्त मोस्ट नको आहे. सी अँड मेन्शन केलं, दोन्हीमध्ये आपण मेन्शन करतो असं कंपल्सरी नाही आहे. ओके, इथे बोथ फायनान्शियल आणि क्वांटिटेटिव्ह टर्म. आता एखादा बजेट असेल ते आपण फायनान्शियल आणि क्वांटिटेटिव्ह दोन्ही टर्ममध्ये मेन्शन करतो असं कंपल्शन नाही आहे. त्याने एक चौथा एक ऑप्शन प्रोव्हाइड केलेलं आहे फायनान्शियल अँड ऑर क्वांटिटेटिव्ह टर्म. ओके, म्हणजे आपण फायनान्शियल टर्ममध्ये मेन्शन करू शकू किंवा दोन्हीमध्ये मेन्शन करू, अँड मेन्शन केले किंवा ऑर एकाचमध्ये कुठल्या तरी मेन्शन करू शकतो. त्यामुळे हे जे फोर्थ जो ऑप्शन आहे ना तो मोस्ट सुटेबल आन्सर आहे. बघा, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत ना ते अशाच पद्धतीचे ॲक्च्युली. तुम्ही कधी एकच कधी ऑप्शन कधी रीड कधी केला ना तर तुम्ही रॉंग व्हाल, रॉंग तुमचा आन्सर फाइंड आउट होईल. ओके, त्यामुळे ऑप्शन्स प्रॉपर चारही रीड करा आणि चारही ऑप्शनचा विचार करा, एकाच ऑप्शनचा विचार करू नका. आता इथे फायनान्शियल टर्म ओनली एवढंच कधी तुम्ही रीड केलं तर हे आहे आन्सर, हे सुद्धा आन्सर आहे. बी सुद्धा आन्सर आहे. क्वांटिटी ओनली वर्ड यूज केल्यामुळे ते आन्सर नाही आहे असं आपण कन्सिडर करू शकतो, कारण फायनान्शियल आणि क्वांटिटेटिव्ह या दोन्ही टर्ममध्ये मेन्शन केलं जातं. ओके, थर्ड आन्सरसुद्धा तुम्हाला कधी फक्त रीड केलं थर्डपर्यंत तर तुम्हाला थर्ड आन्सर जास्त मोस्ट सुटेबल वाटेल, कारण फायनान्शियल टर्ममध्ये पण मेन्शन करतो आणि क्वांटिटेटिव्ह टर्ममध्ये पण मेन्शन करतो. पण इथे वर्ड मेन्शन केले अँड. कंपल्सरीली आपण प्रत्येक बजेट आपण दोन्ही गोष्टी मेन्शन करतो का तर नाही. फक्त प्रोडक्शन बजेट विचारलं तर प्रोडक्शन बजेट ओनली इन द टर्म्स ऑफ क्वांटिटेटिव्ह.
तो क्वांटिटेटिव्ह टर्म आहे. आणि प्रोडक्शन कॉस्ट बजेट म्हटलं तर प्युअरली फायनान्शियल टर्ममध्ये आपण मेन्शन करतो. तिथे नॉर्मली आपण क्वांटिटी आपण फाइंड आउट करत नाही किंवा क्वांटिटी आपण मेन्शन करत नाही. तिथे नॉर्मली आपण फायनान्शियल अमाऊंट आपण मेन्शन करतो, रुपीजमध्ये आपण मेन्शन करतो. पण जे डी जो आन्सर आहे ते मोस्ट सुटेबल आन्सर आहे. मग तसं बघितलं तर चारही आन्सर्स आहेत, पण चारही आन्सर्सपैकी डी आन्सर आहे तो मोस्ट सुटेबल आहे. कारण की का, अँड ऑर दोन्ही मेन्शन केले. म्हणजे काही जे वेळेस आपण बजेट आपण दोन्हीमध्ये आपण मेन्शन करतो, फायनान्शियल आणि क्वांटिटेटिव्हमध्ये. काही बजेट असे आहेत का ते फक्त आपण क्वांटिटी इन्फॉर्मेशन मेन्शन करतो. म्हणजे कधी तुम्ही प्रोडक्शन बजेट कधी म्हटलं तर त्याच्यामध्ये रुपीजची इन्फॉर्मेशन कुठेही नाही मेन्शन केले तरी सुद्धा चालते. म्हणजे फायनान्शियल इन्फॉर्मेशन काही नाही मेन्शन केले तरी सुद्धा चालते. ओके, पण तिथे क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशन असतेच प्रोडक्शन बजेटमध्ये. पण प्रोडक्शन कॉस्ट बजेटमध्ये तुम्ही फायनान्शियल इन्फॉर्मेशन पण मेन्शन करता, क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशन सुद्धा मेन्शन करता. पहिल्यांदा तुम्ही क्वांटिटी मेन्शन करता आणि नेक्स्ट त्याचे रुपीजनी मल्टिप्लाय करून तुम्ही त्याचे रुपीज फाइंड आउट करता. ओके, म्हणजे कॉस्ट ऑफ तुम्ही फाइंड आउट करता. ओके, त्यामुळे काही बजेट आहेत ते फक्त क्वांटिटेटिव्ह बेसिस आहेत, काही बजेट आहेत ते फक्त फायनान्शियल बेसिस आहेत. ओके, आणि काही बजेट आहेत ते दोन्ही आहेत. त्यामुळे हे जे डी जो पॉईंट आहे तो जास्त मोस्ट सुटेबल आहे. त्यामुळे डी पॉईंट आन्सर आहे. ओके, हीच गोष्ट लक्षात ठेवा की वारंवार तेच सांगतोय, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स प्रॉपर रीड करा. रीड करण्यामध्ये क्वेश्चन रीड करताना प्रॉपर रीड करा, ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचं इंटरप्रिटेशन प्रॉपर करून घ्या आणि त्याच्यानंतर मग चारही ऑप्शन रीड करायचे. घाई करायची नाही आहे कुठलाही पॉईंट मेन्शन करताना. कधी तुम्ही इथले तिसऱ्याच पॉईंटपर्यंत रीड केलं तर तिसरा पॉईंट खूप सुटेबल वाटतो तुम्हाला, बोथ. कारण तुम्हाला माहिती आहे की बोथमध्ये बोथ टर्ममध्ये आपण मेन्शन करतो. पण त्याच्यापेक्षा सुद्धा चौथा ऑप्शन जास्त सुटेबल होतं, कारण तिथे अँड ऑर दोन्ही मेन्शन केले. कारण काही बजेट असे आहेत का ते क्वांटिटेटिव्हच मेन्शन होतात, तिथे फायनान्शियल मेन्शन होत नाही. ओके, त्यामुळे डी पॉईंट जास्त सुटेबल आहे. ओके, म्हणजे आन्सर आहे पाचव्याचा आन्सर आहे डी. ओके, आता नेक्स्ट आन्सर सांगा मला तुम्ही. विच ऑफ द फॉलोइंग बजेट इज प्रिपेअर्ड फॉर द लॉंग पिरियड ऑफ टाइम. लॉंग पिरियड ऑफ टाईमसाठी आपण कुठला बजेट आपण प्रिपेअर करतो. फर्स्ट आहे प्रोडक्शन बजेट. ओके, आन्सर कॅपिटल एक्सपेंडिचर बजेट आन्सर आहे. ॲक्च्युली हे जे बाकीचे बजेट आहेत ना, प्रोडक्शन बजेट तो आपण नेक्स्ट मंथ किंवा नेक्स्ट 6 मंथ, नेक्स्ट 3 मंथसाठी आपण प्रिपेअर करतो किंवा नेक्स्ट इयरपर्यंत आपण फक्त प्रिपेअर करू. कॅश बजेटसुद्धा 6 मंथ, 3 मंथ्स, इयरपर्यंत 1 इयरपर्यंत आपण प्रिपेअर करतो. परचेस बजेटसुद्धा सेम सिच्युएशन, लेस दॅन 1 इयर म्हणजे अप टू 1 इयरपर्यंत आपण मोस्टली हे जे तिन्ही बजेट आपण प्रिपेअर करतो. पण कॅपिटल एक्सपेंडिचर बजेट म्हणजे आपल्याला कधी फिक्स सेट कधी परचेस करायची असेल, ओके, तर त्याच्यासाठी जे आपण एक्सपेंडिचर करण्याचं जे बजेट आहे ते मोर दॅन 1 इयर असणार आहे मोस्टली. कारण कॅपिटल एक्सपेंडिचर आपण त्याच्यासाठी म्हणजे ते एक्सपेंडिचर असेच असतात की त्याचा जो बेनिफिट आहे ते मोर दॅन 1 इयर होत असतो. ओके, त्यामुळे हे जे आहे ते कॅपिटल एक्सपेंडिचर बजेट हा लॉंग टर्म बेसिस आहे, हा लॉंग पिरियडसाठी आपण प्रिपेअर करणार आहोत. ओके, त्यामुळे ह्याच्यासाठी रिलेटेड आन्सर, मोस्ट रिलेटेड आन्सर आहे डी. आता इथे डीच आन्सर होते, इथे बाकीचे ऑप्शन ॲक्च्युली सुटेबल नव्हते. पण तुम्ही पाचवा कधी फिल इन द ब्लँक्स किंवा हा कधी पॉईंट बघितला असता त्याच्यामध्ये चारही पॉईंट ॲक्च्युली रिलेटेड होते. ओके, म्हणजे चारही पॉईंट ॲक्च्युली सुटेबल होते, पण त्याच्यापैकी हा जो डी पॉईंट होता तो जास्त रिलेवंट होता. ओके, त्यामुळे डी आन्सर होतं. ओके, पण सहाव्यामध्ये आपलं डीच आन्सर आहे कॅपिटल एक्सपेंडिचर बजेट. ओके, नेक्स्ट बघा, फ्लेक्झिबल बजेट टेक्स इन टू अकाउंट फिक्स कॉस्ट ओनली. ॲक्च्युली वरती होता तोच ॲक्च्युली क्वेश्चन आहे. फिक्स कॉस्ट ओनली, व्हेरिएबल कॉस्ट ओनली, सेमी व्हेरिएबल कॉस्ट ओनली, तिन्ही कॉस्ट. कोणता आन्सर असणार आहे 7. आपण तिन्ही कॉस्ट आपण मेन्शन करतो फ्लेक्झिबल बजेटमध्ये, फिक्स कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट आणि सेमी व्हेरिएबल कॉस्ट. फक्त आपण एवढंच गोष्ट, सेमी व्हेरिएबल कॉस्ट आपण सेग्रिगेट करून आपण मेन्शन करतो. ओके, सेमी व्हेरिएबल कॉस्ट आपण मेन्शन करतो, पण त्यातला फिक्स पोर्शन आणि व्हेरिएबल पोर्शन आपण सेग्रिगेट करतो आणि नंतर मग आपण त्याचं रेकॉर्डिंग म्हणजे त्याचे कॅल्क्युलेशन करतो, नंतर आपण रेकॉर्ड करतो. आपण तसा एक प्रॉब्लेमसुद्धा आपण घेतला की आपल्याला बजेट आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलं होतं, दॅट टू फ्लेक्झिबल बजेट. आणि फ्लेक्झिबल बजेटमध्ये दे हॅव टोल्ड अस to segregate the amount between fixed variable and semi variable cost, or they asked to prepare they have given the information that prepare the fixed budget, variable budget, fixed variable and semi variable budget असं आपल्याला डायरेक्ट त्यांनी प्रिपेअर करायला सांगितलेलं. ओके, तर फ्लेक्झिबल बजेटमध्ये या तिन्ही गोष्टी आपण कन्सिडर करतो. आन्सर असेल डी. ओके, 7th आन्सर असेल डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मास्टर बजेट इज अ समरी ऑफ. ओके, कोण सांगेल आन्सर. मास्टर बजेट इज समरी ऑफ. काय आन्सर येईल. मास्टर बजेट इज समरी ऑफ कॅश बजेट, सेल्स बजेट, प्रोडक्शन बजेट और ऑल फंक्शनल बजेट. ओके, राईट, डी आन्सर आहे ऑल फंक्शनल बजेट. ओके, मास्टर बजेटमध्ये सर्व बजेट्स येतात. मला सांगा, हां
हॅलो. ओके. मास्टर बजेट आपण नाही, कुठलंही बजेट आपण स्टार्ट करताना कुठलं बजेट आपण फर्स्ट आपण प्रिपेअर करू? इथे क्वेश्चन नाही आहे ॲक्च्युली. कुठलं बजेट आपण फर्स्ट आपण प्रिपेअर करू? आपलं कुठलं बजेट आपण फर्स्ट आपण बजेट आपण प्रिपेअर करणार आहोत म्हणजे? ओके, नाईस. सेल्स बजेट आपण फर्स्ट प्रिपेअर करणार आहोत. ओके. बजेट प्रिपेअर करताना एक गोष्ट लक्षात घ्या, जी ॲक्टिव्हिटी सर्वात लास्ट होणार आहे ना ती आपण फर्स्ट आपण प्रिपेअर करणार आहोत. आपण सर्व गोष्टी ह्या करतो ना त्या सेल्स करण्यासाठी आपण करतो. परचेस बजेट, प्रोडक्शन बजेट, ओके, एक्सपेन्सेस बजेट, हे सर्व जे आपण प्रिपेअर करतो ना ते सेल्स होण्यासाठी आपण, म्हणजे सेल्स आपले इम्प्रूव्ह केले तर आपलं प्रॉफिट आपलं इम्प्रूव्ह होणार आहे. ओके, म्हणजे सेल्स करण्यासाठी आपण सर्व गोष्टी करत असतो. त्यामुळे आपला स्टार्टिंग पॉईंट असतो ना, जो लास्ट ॲक्टिव्हिटी करायची ना त्याचा आपण बजेट आपण फर्स्ट करतो. ओके, त्यामुळे फर्स्ट आपली ॲक्टिव्हिटी असणार आहे सेल्स बजेट. आता इथे क्वेश्चन विचारलेलं नाही आहे, पण तसा तुम्हाला क्वेश्चन असू येऊ शकतो ॲक्च्युली. विच बजेट इज प्रिपेअर फर्स्ट? कॅश बजेट, सेल्स बजेट. ओके, ऑप्शन्स तुम्हाला कॅश बजेट नाही तिथे देणार ॲक्च्युली. तिथे तुम्हाला विचारतील प्रोडक्शन बजेट, सेल्स बजेट, एक्सपेंडिचर बजेट, असे ऑप्शन्स देतील. ओके, तिथे कॅश बजेट देणार नाही, कारण कॅश बजेटसुद्धा तुम्ही प्रिपेअर करू शकता. कॅश बजेट इज डिफरंट पार्ट ॲक्च्युली. म्हणजे कॅश बजेटसुद्धा तुम्ही पहिले प्रिपेअर करू शकता, पण त्याच्या आधीसुद्धा तुम्हाला सेल्स किती करायचे, त्याच्यानुसार तुम्हाला एक्सपेन्सेस किती करायचे ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्यामुळे सेल्स बजेटच फर्स्ट प्रिपेअर होईल. ओके, पण तुम्हाला ऑप्शन देताना तिथे कॅश बजेट नॉर्मली ऑप्शन देणार नाही. तुम्हाला ऑप्शन देतील प्रोडक्शन बजेट, प्रोडक्शन कॉस्ट बजेट, आणि नेक्स्ट देतील परचेस बजेट आणि सेल्स बजेट. तर तुमचा आन्सर असणार आहे सेल्स बजेट. विच बजेट प्रिपेअर फर्स्ट? तर सेल्स बजेट. आन्सर इज सेल्स बजेट. ओके, आता ह्याचा आन्सर काय? मास्टर बजेट इज समरी ऑफ ऑल द फंक्शनल बजेट. आता फंक्शनल बजेट म्हणजे जे आपण इतर सर्व बजेट आपण मेन्शन करतो ना, सर्व फंक्शनल बजेट आहेत. प्रोडक्शन बजेट, प्रोडक्शन कॉस्ट बजेट, परचेस कॉस्ट बजेट. ओके, हे जे सर्व आहेत ना हे सर्व फंक्शनल बजेट आहे. सेल्स बजेट इज ऑल्सो फंक्शनल बजेट. ओके, नेक्स्ट, बजेट इज प्रिपेअर्ड फॉर 1 year, 1 month, 6 months, or a specific period. ओके, स्पेसिफिक पिरियड मॅनेजमेंट डिसाईड करेल की तिला कोणती ॲक्टिव्हिटी करायची. ती शॉर्ट टर्म ॲक्टिव्हिटी आहे, लॉंग टर्म ॲक्टिव्हिटी आहे, ओके, का पर्टिक्युलर किती पिरियडसाठी ती ॲक्टिव्हिटी आहे त्यानुसार बजेट प्रिपेअर केला जाईल. ओके, तुमचं कधी जॉईंट व्हेंचर असेल आणि ते शॉर्ट टर्म जॉईंट व्हेंचर असेल, 3 मंथचं जॉईंट व्हेंचर असेल, तर आपली स्पेसिफिक ॲक्टिव्हिटी 3 मंथची आहे तर आपलं 3 मंथचं बजेट असेल. आपली स्पेसिफिक ॲक्टिव्हिटी 6 मंथची आहे तर 6 मंथचं बजेट असेल. त्यामुळे इथे आन्सर येईल स्पेसिफिक पिरियड. फॉर अ स्पेसिफिक पिरियड इट इज डिसाइडेड बाय द मॅनेजमेंट. ती कुठली ॲक्टिव्हिटी करते त्यानुसार कुठलं बजेट प्रिपेअर करायचं ते डिसाईड होईल आणि कुठल्या बजेटनुसार आपला पिरियड आपला फिक्स होईल. ओके, मग त्यामुळे बजेट फिक्स करण्यासाठी मॅनेजमेंट पॉलिसी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मॅनेजमेंटला कुठली डिसिजन घ्यायची त्यानुसार बजेट प्रिपेअर केलं जाईल. ओके, म्हणजे लॉंग टर्म पॉलिसी कधी कॅपिटल एक्सपेंडिचर करायचं तर लॉंग टर्म बजेट होईल, ते मोर दॅन 1 year असेल तिथे पिरियड. ओके, अदर बजेट्स आहेत म्हणजे कॅश बजेट वगैरे ते लेस दॅन 1 yearचे असतील. कॅश बजेट, परचेस बजेट ते सर्व लेस दॅन 1 yearचे असतील. नेक्स्ट, बजेट पिरियड डिपेंड्स ऑन. बजेट पिरियड डिपेंड्स ऑन टाइप्स ऑफ बजेट. आता हे सुद्धा आन्सर येऊ शकते ॲक्च्युली. टाइप्स ऑफ बजेट, गव्हर्नमेंट पॉलिसी, हे आन्सर ॲक्च्युली मोस्ट एवढं रिलेव्हंट होत नाही आहे ॲक्च्युली. नेक्स्ट, मॅनेजमेंट पॉलिसी. ओके, आन्सर इथे मॅनेजमेंट पॉलिसी. आपण वरचा आपण आन्सरसुद्धा आपण तेच आपण मेन्शन करतो. स्पेसिफिक पिरियड म्हणजेच काय, मॅनेजमेंट जी पॉलिसी आहे मॅनेजमेंटची त्यानुसार आपला तो पिरियड डिसाईड होईल. ओके, त्यामुळे इथे आन्सर असणार आहे मॅनेजमेंट पॉलिसी. ओके, गव्हर्नमेंट पॉलिसी किंवा टाइप्स ऑफ बजेट. टाइप्स ऑफ बजेटसुद्धा ॲक्च्युली आहे पण तो एवढा रिलेव्हंट नाही. मॅनेजमेंट जशी पॉलिसी क्रिएट करते त्यानुसार त्याची ॲक्च्युली बजेट आपला प्रिपेअर होईल किंवा तो पिरियड डिसाईड होईल. ओके, मोस्ट सुटेबल आन्सर आहे इथे मॅनेजमेंट पॉलिसी. नेक्स्ट, द ऑब्जेक्ट ऑफ बजेटरी कंट्रोल इज प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, फोरकास्टिंग अँड नन ऑफ द अबोव. ओके, आपला इथे आन्सर आहे प्लॅनिंग. इथे आन्सर आहे प्लॅनिंग. आपण जे बजेट जे आपण प्रिपेअर करतो ते प्लॅनिंग करण्यासाठी आपण प्रिपेअर करतोय. ओके, आन्सर आहे प्लॅनिंग. ओके, नेक्स्ट, फॉलोइंग इज द बेनिफिट ऑफ बजेटरी कंट्रोल. फॅसिलिटेट्स कॉस्ट. नेक्स्ट आहे ब्रिंग डाऊन इफिशियन्सी. आता ब्रिंग डाऊन इफिशियन्सी हे तर ऑब्जेक्टिव्ह नसणारच आहे. कुठल्याही कन्सर्नचा ऑब्जेक्टिव्ह हे नसणार आहे की ब्रिंग डाऊन इफिशियन्सी. एव्हरीबडी वॉन्ट्स टू इम्प्रूव्ह द इफिशियन्सी. Increase cost. This is also not the objective of any concern actually. They want to decrease the cost.
ओके, त्यामुळे हे दोन्ही आन्सर तर इरिलेव्हंटच आहेत, फुल्ली इरिलेव्हंट आहेत. आणि नन ऑफ द अबव पण आन्सर येणार नाही, कारण आन्सर आहे फॅसिलिटेट्स कंट्रोल. ओके, वी वॉन्ट टू कंट्रोल द ॲक्टिव्हिटी. ओके, वी वॉन्ट टू मॅनेज द ॲक्टिव्हिटी. ओके, त्यामुळे आपला आन्सर असणार आहे फॅसिलिटेट्स कंट्रोल. ओके, नेक्स्ट बजेटरी कंट्रोल सिस्टीम इज कॉस्टली फॉर. आपण जेव्हा स्टार्ट केलं होतं ना टॉपिक, तेव्हा हा ॲक्च्युली पॉईंट आपला डिस्कस झालेला होता. ॲक्च्युली लार्ज ऑर्गनायझेशन, स्मॉल ऑर्गनायझेशन, लिमिटेशन्समध्ये हा पॉईंट आहे ॲक्च्युली. पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशन आणि नन ऑफ द अबो. काय आन्सर असेल? याचा आन्सर आहे स्मॉल ऑर्गनायझेशन. ओके, कारण स्मॉल ऑर्गनायझेशनला ते बजेट प्रिपेअर करणं ते ॲक्च्युली थोडीशी एक्सपेन्सिव्ह गोष्ट आहे. ओके, बजेट प्रिपेअर करणं, त्याचा फॉलोअप घेणं, त्यामुळे स्मॉल ऑर्गनायझेशन त्याला जास्त प्रेफरन्स देणार नाही आहे, किंवा ते बजेट प्रिपेअर करणं त्यांच्यासाठी कॉस्टली होणार आहे. हा लिमिटेशन्समध्ये ॲक्च्युली हा पॉईंट आहे ॲक्च्युली. ओके, मोस्ट कॉस्टली. आणि तिथे एक्सप्लेनेशनमध्ये पण आपण मेन्शन करतो की स्मॉल ऑर्गनायझेशनला ते मॅनेज करणं किंवा ते एक्सपेन्सेस बेअर करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. ओके, त्यामुळे 13 पॉईंटचा ॲक्च्युली आन्सर आहे स्मॉल ऑर्गनायझेशन. ओके, नेक्स्ट, फॉलोइंग इज द एसेन्स ऑफ बजेटरी कंट्रोल. वेल डिफाइंड ऑब्जेक्टिव्ह, कॉम्पेटंट पीपल, नेक्स्ट आहे स्मॉल साईज, आणि लास्ट आहे नन ऑफ द अबो. ओके, मोस्ट ऑफ द म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे कुठलंही बजेट आपल्याला जे प्रिपेअर करायचं आहे त्याचं ऑब्जेक्टिव्ह वेल डिफाईन असणं गरजेचं आहे. कधी ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही बजेट प्रिपेअर व्यवस्थित करू शकता. बाकीच्या पण गोष्टी ॲक्च्युली आहेत. कॉम्पेटंट पीपल म्हणजे तुम्हाला असे पर्सन पाहिजे का जे क्वालिफाईड पर्सन पाहिजे, हे सुद्धा आहे आन्सर, पण तेवढं ॲक्च्युली इम्पॉर्टंट नाही आहे. ओके, म्हणजे तो ॲक्च्युली सेकंड पॉईंट झाला. मोस्ट इम्पॉर्टंट आहे की तुमचा ऑब्जेक्टिव्ह. कधी ऑब्जेक्टिव्हच कधी तुमचा प्रॉपर कधी डिफाईन केलेलं नसेल तर तुम्हाला जे बजेटरी कंट्रोल तुम्हाला ज्याच्यासाठी प्लॅनिंगसाठी तुम्ही करताय ते प्लॅनच फेल होऊन जाईल, कारण ऑब्जेक्टिव्हच कधी डिसाईड नसेल तर, प्रॉपर ऑब्जेक्टिव्ह कधी वेल डिफाईन नसेल तर. आणि स्मॉल साईज हे तर काहीच नाही ॲक्च्युली, स्मॉल साईज म्हणजे रिलेव्हंटच नाही आहे. ओके, कॉम्पेटंट पीपल हे ॲक्च्युली आहे एक प्रकारे रिलेव्हंट थोडंफार, पण ते एवढं इम्पॉर्टंट पेक्षा हे सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट आहे, वेल डिफाईन ऑब्जेक्टिव्ह. ओके, आन्सर येईल वेल डिफाईन ऑब्जेक्टिव्ह. ओके, नेक्स्ट, बजेट मॅन्युअल इज. काय आन्सर येईल? बजेट मॅन्युअल इज. ओके, बजेट मॅन्युअलचा आन्सर आहे डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट प्लॅन, पॉलिसीज, प्रोसिजर अँड ऑपरेशन. ओके, हेच ॲक्च्युअली त्याचा आन्सर आहे 15. डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट द प्लॅन्स, पॉलिसीज, प्रोसिजर अँड ऑपरेशन. ओके, आता बजेट मॅन्युअल म्हणजे कुठला मॅगझिन नाही आहे, कुठली नोटबुक नाही आहे, ती बजेट प्रिपेअर मॅन्युअली बजेट प्रिपेअर करतो म्हणजे बजेट मॅन्युअल. हे काय ती कुठलीही टर्म नाही आहे, म्हणजे हे 3 आहेत त्या टर्म्स रिलेटेड नाही आहेत, अजिबात रिलेटेड नाही आहेत म्हणजे. ओके, हे आहे डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट द प्लॅन्स, पॉलिसीज अँड प्रोसिजर अँड ऑपरेशन्स. ओके, हे आन्सर आहे बजेट मॅन्युअल मीन्स. ओके, नेक्स्ट, परफॉर्मन्स ऑफ एनी ऑर्गनायझेशन डिपेंड्स ऑन. परफॉर्मन्स ऑफ एनी ऑर्गनायझेशन डिपेंड्स ऑन. ओके, पॉलिटिकल फॅक्टर. ओके, पॉलिटिकल फॅक्टर ॲक्च्युली काही रिलेव्हन्सच नाही आहे ॲक्च्युली. सोशल फॅक्टर मे बी थोडंफार रिलेव्हन्स असू शकेल, पण एवढं रिलेव्हंट नाही आहे ॲक्च्युली. क्रिटिकल फॅक्टर म्हणजे काय माहिती आहे ना, आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी डिस्कस केलं. क्रिटिकल फॅक्टर मीन्स आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी आपण डिस्कस केलं क्रिटिकल फॅक्टर. त्याला आपण 2-3 अजून आपण ऑप्शन्स होते ते आपण की फॅक्टर, लिमिटेड फॅक्टर, स्केअर रिसोर्सेस. ओके, मग ते ॲक्च्युली इम्पॉर्टंट आहे. तुमचा परफॉर्मन्स ऑफ एनी ऑर्गनायझेशन डिपेंड्स ऑन क्रिटिकल फॅक्टर. म्हणजे तुमचा क्रिटिकल फॅक्टर कोणता आहे त्यानुसार ॲक्च्युली तुमचा परफॉर्मन्स डिपेंड करतो. कधी तुमच्या इथे वर्कर्स कधी लिमिटेड असतील तर तुम्हाला वर्कर्स तुम्ही कसे मॅनेज करतायत, तो जो इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तो कसा तुम्ही मॅनेज करताय त्यावरती तुमचा परफॉर्मन्स ऑर्गनायझेशनचा डिपेंड करतो. ओके, त्यामुळे इथे आन्सर आहे क्रिटिकल फॅक्टर. याला आपण अजून नावं बोलू शकतो, क्रिटिकल फॅक्टर, की फॅक्टर, लिमिटिंग फॅक्टर, स्केअर फॅक्टर किंवा स्केअर रिसोर्सेस. ओके, म्हणजेच क्रिटिकल फॅक्टर. ओके, नेक्स्ट, सेल्स बजेट शोज एस्टिमेट ऑफ फ्युचर सेल्स. नेक्स्ट, एस्टिमेट ऑफ फ्युचर प्रोडक्शन, एस्टिमेट ऑफ इन्व्हेंटरी, नन ऑफ द अबो. आता नावामध्येच मेन्शन केलेलं आहे ॲक्च्युली. आपण प्रोडक्शन बजेट आपण प्रोडक्शन फाइंड आउट करण्यासाठी करतो. इन्व्हेंटरी फाइंड आउट करण्यासाठी आपण काय सेल्स बजेट आपण प्रिपेअर करत नाही ॲक्च्युली. आपण
किती सेल्स होणार आहेत फ्युचरमध्ये ते फाइंड आउट करण्यासाठी आपण सेल्स बजेट प्रिपेअर करतो. त्यामुळे आन्सर ए आन्सर आहे. ओके, आन्सर ए येईल. नेक्स्ट पॉईंट नंबर 18 बघा. प्रोडक्शन बजेट इज एक्सप्रेस. आता बघा हा पॉईंट आला, प्रोडक्शन बजेट. आठवा, प्रोडक्शन बजेट आपण काय प्रिपेअर करतो? क्वांटिटी टर्म असतात, कॉस्ट असते का, क्वांटिटी आणि कॉस्ट दोन्ही असतात का, नन ऑफ द अबव? नन ऑफ द अबव तर आन्सर नाहीच आहे ॲक्च्युली. आठवते प्रोडक्शन बजेट? आता आपण डिस्कस सुद्धा केलं की प्रोडक्शन बजेट फक्त क्वांटिटेटिव्ह बेसिस असतं, क्वांटिटी बेसिस असतो. क्वांटिटी आपण मेन्शन करतो, त्याच्यामध्ये आपण कॉस्ट मेन्शन करत नाही. आणि दुसरं अजून एक बजेट आहे प्रोडक्शन कॉस्ट बजेट, त्याच्यामध्ये आपण कॉस्ट मेन्शन करतो. ओके, मग त्यामुळे याचा आन्सर आहे क्वांटिटी ओनली. ओके, प्रोडक्शन बजेट विचारलं तर क्वांटिटी ओनली, प्रोडक्शन कॉस्ट बजेट बोललं तर कॉस्ट ओनली आपला आन्सर असू शकेल. ओके, कॉस्ट ओनली. प्रोडक्शन कॉस्ट बजेट आपण कॉस्ट आपण प्रिपेअर करतो, तिथे आपण कॉस्ट आपण फाइंड आउट करतो. ओके, नेक्स्ट आहे 19. हा ऑलरेडी आपला आधी पण डिस्कस झालेला आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर बजेट इज, कॅपिटल एक्सपेंडिचर बजेट इज बजेट फॉर लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट, budget from long term investment, budget for short term investment, budget for future expenditure, budget for personal expenditure. ओके, आपण बजेट फॉर कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, त्यामुळे कॅपिटल एक्सपेंडिचर आपल्याला लॉन्ग टर्मसाठी आपण करतो, लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे आपण एखाद्या ॲसेटमध्ये आपण इन्व्हेस्टच करत असतो. ओके, एखाद्या ॲसेटमध्ये एखाद्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असते, म्हणजे त्याला बोलतात इन्व्हेस्टमेंट आपण करतो. त्या प्रोजेक्ट ॲसेट परचेस करण्यासाठी आपण ॲसेटमध्ये आपण पैसे आपण ॲसेटमध्ये गुंतवतोय. ओके, इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? असं इन्व्हेस्टमेंट म्हणजे एकच पर्टिक्युलर टर्म यूज होत नाही इन्व्हेस्टमेंट म्हणजे. ओके, इन्व्हेस्टमेंट म्हणजे इथे आपण त्या प्रोजेक्टमध्ये आपण इन्व्हेस्ट करतोय. ओके, म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट परचेस करत नाही. इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण दुसऱ्या कंपनीचे डिबेंचर्स परचेस करणे, दुसऱ्या कंपनीचे सिक्युरिटीज परचेस करणे म्हणजेच इन्व्हेस्टमेंट नाही आहे. ओके, तर तो इन्व्हेस्टमेंट आपलं ब्रॉडर टर्म आहे. इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण एखाद्या प्रोजेक्टमध्ये आपण अमाऊंट आपण इन्व्हेस्ट करतोय, आपण फिक्स सेटमध्ये आपण अमाऊंट इन्व्हेस्ट करतोय असं सुद्धा आपण म्हणतो ना. तर ती इन्व्हेस्टमेंट ती ब्रॉडर टर्म आहे. त्यामुळे याचा आन्सर आहे ए टर्म आहे, बजेट फॉर लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट. ओके, बजेट फॉर लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट. ओके, पर्सनल एक्सपेंडिचर तर नाहीच आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट सुद्धा नाही आहे. फ्युचर एक्सपेंडिचर आपण म्हणू शकतो पण तेवढं ते रिलेट करत नाही आहे. इथे लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट हे प्रॉपर वर्ड आहे, त्यामुळे ए आन्सर आहे. ओके, 19चं ए आन्सर आहे. ओके, 20. अ बजेट विच हेल्प्स टू प्लॅन अँड कंट्रोल कॅश इज कॅश बजेट. कंट्रोल कॅश, कॅश आपण कुठल्याने आपण कंट्रोल करणार तर कॅश बजेट. प्रोडक्शन बजेटमध्ये आपण कॅश कंट्रोल करत नाही, सेल्स बजेटमधून आपण काय कॅश कंट्रोल करत नाही, फ्लेक्झिबल बजेटमध्ये सुद्धा आपण कॅश कंट्रोल करत नाही. कॅश बजेट आपण त्याच्यासाठी स्पेसिफिक बजेट आपण प्रिपेअर करतो. ओके, बजेट विच इज डायनॅमिक इज, आता ॲक्च्युली याचा आन्सर आहे फ्लेक्झिबल बजेट. हा, ओके, आन्सर आहे फ्लेक्झिबल बजेट. बजेट विच इज डायनॅमिक इज अ फ्लेक्झिबल बजेट. नेक्स्ट, बजेट विच कवर्स ऑल द फंक्शनल बजेट इज, आपण आधी सुद्धा आपण डिस्कस केलं, तिथे वरती वेगळ्या वेनुसार तिथे आन्सर होतं, ते इथे क्वेश्चन आहे. बजेट विच कवर्स ऑल द फंक्शनल बजेट इज मास्टर बजेट. वरती काय होता आपला क्वेश्चन? मास्टर बजेट इज. ओके, मास्टर बजेट कवर्स, तिथे असं काहीतरी वरती होतं मास्टर बजेट कवर्स, तर तिथे आपला आन्सर होता ऑल द फंक्शनल बजेट. इथे आपल्याला क्वेश्चनमध्ये आन्सर प्रोव्हाइड केलेलं आहे, म्हणजे बजेट विच कवर्स ऑल द फंक्शनल बजेट इज अ मास्टर बजेट. ओके, आन्सर आहे मास्टर बजेट. ओके, लास्ट, प्रोडक्शन कॉस्ट बजेट शोज. आता कॉस्ट बजेट वरती आपल्याला बोललेलं होतं प्रोडक्शन बजेट. प्रोडक्शन बजेट प्युअरली क्वांटिटेटिव्ह बेसिस आहे आणि हे प्रोडक्शन कॉस्ट बजेट ह्याच्यामध्ये रुपीज आपल्याला ॲक्च्युली मेन्शन केलेलं असणार आहे. बजेटेड कॉस्ट ऑफ प्रोडक्शन हेच आन्सर असेल. बजेटेड कॉस्ट ऑफ सेल्स. ओके, नेक्स्ट आहे बजेटेड परचेसेस. आपण परचेस बजेटवरून आपण बजेटेड परचेसेस फाइंड आउट करतो. बजेटेड कॉस्ट ऑफ सेल. ओके, ते एक्सपेंडिचर बजेट आपण प्रिपेअर करतो, त्याच्यामध्ये कॉस्ट ऑफ सेल आपण फाइंड आउट करतो. बजेटेड कॅपॅसिटी, कॅपॅसिटीसाठी आपण फ्लेक्झिबल बजेट आपण प्रिपेअर करतो. ओके, आणि बजेटेड कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये आपण प्रोडक्शन कॉस्ट बजेटवरून आपण बजेटेड कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आपण फाइंड आउट करतो. ओके, तर असे ॲक्च्युली हे प्रोडक्शन बजेट आपला बजेटरी कंट्रोलवरती हे ॲक्च्युली आहेत. तुम्ही हे जे आहेत ना गुगल फॉर्म तर सर्व सॉल्व करा. मी गुगल फॉर्म सेंड केलेले आहेत ते. ओके, गुगल फॉर्म सर्व प्रॉपर सॉल्व करा. गुगल फॉर्म तुम्ही सॉल्व केल्यानंतर हे सर्व क्वेश्चन्स तुम्हाला ॲक्च्युली रेडी होतील. बऱ्याच जणांनी गुगल फॉर्म अजून सॉल्व केलेले नाही आहेत.
ओके, तर सर्वांनी एकदा गुगल फॉर्म ॲक्च्युली सॉल्व करून घ्या. ओके.